हाय, आमचं घर कसं झालं या 16व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करते आहे. 1 महिना आई माझ्यासोबत होती, त्याच्यामुळे माझं अजिबात टेन्शन नव्हतं. पण त्या दरम्यान आम्ही फायनान्शियल गोष्टी कशा मॅनेज केल्या होत्या ते तुम्हाला सांगते. पूर्ण डॉक्टरचा चेकअप आम्ही करत होतो आणि आमच्याकडे मेडिक्लेम होतं, त्याच्यामुळे आम्ही जो काही हॉस्पिटलचा खर्च होता तर त्याच्याद्वारे केला. आणि बोलतात ना, पहिली मुलीची डिलिव्हरी ही आईकडे असते, पण कोरोनामुळे मला आईकडे जायला मिळालं नव्हतं. तर जो काही खर्च होता, मग डिलिव्हरीचा असू दे आणि बारशाचा असू दे, ते पूर्णपणे माझ्या वडिलांनी मला तो दिला. आणि त्यानंतर माझी आई बारसा करून झाल्याच्यानंतर आई गेली आणि मला त्यावेळेला एवढंच सांगितलं होतं की आता तू करतेस, म्हणजे तू ओली बाळंतीण आहे तरी तू घरचं काम आणि ऑफिसचं काम, आता मी गेल्याच्यानंतर बाळाचं ऑटोमॅटिकली सगळं माझ्यावरतीच पडणार आहे. त्याच्यामुळे तुला झेपेल तेवढंच कर. कारण बोलतात ना, आता तुला तेवढं वाटणार नाही, आता तुझ्यामध्ये ती ताकद आहे, तू करू शकतेस म्हणून तू करशील. पण एक वयानंतर ना तुला ते झेपणार नाही आणि त्याचा त्रास तुला पुढे जाऊन होईल. कारण आता सगळ्यांना पैसे येतात हे दिसत आहेत, पण खरे चेहरे जे आहेत ना, जेव्हा तुझं दुखणं सुरू होईल ना तेव्हा तुला दिसतील. त्याच्यामुळे खरंच आईचे शब्द हे कधी चुकत नाही आणि ते आता मी फेस करते आहे. असो, त्यानंतर आई माझी गेली आणि त्यानंतर माझ्यावरती पूर्ण बाळाचं मालिश करणं, अंघोळ करणं आणि घरची कामं आणि ऑफिसचं काम हे सगळं पुरेपूर माझ्यावरती पडलं. पैसे सगळ्यांचे पगार हाफ झाले होते, मग त्या लालचने मी काम करायला सुरुवात केली होती. आणि नंतर माझी हालत जी बेकार झाली की साधं कुत्रं पण आपल्याला बघणार नाही ना अशी हालत होते. असो, त्यानंतर हा विचार केला होता की मला करायचं आहे, कोणी मला मदत करू दे किंवा नको करू दे. नेक्स्ट स्टोरी नेक्स्ट व्लॉगमध्ये, त्यासाठी फॉलो करा. बाय.